आणि आता या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात सुपरफास्ट 100. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदेडमध्ये पैनगंगा नदीला पूर आलाय. नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय. नांदेडच्या पैनगंगा नदीच्या पुरामध्ये 2 नीलगाई वाहून गेल्यात. पैनगंगा नदीवरील पडसा पुलावरनं वाहणाऱ्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात 2 नीलगाई तग धरू शकल्या नाहीत. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. सलग दुसऱ्या दिवशी धरणगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. त्यामुळे पिंपरी गावातील अंजनी नदीला प्रचंड पूर आला. जिल्हा परिषद शाळेसह घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं नुकसान झालं. तर पिंपरी धरणगावला जोडणाऱ्या पुलावरील रस्त्याला तडे गेल्यामुळे वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झाला. साताऱ्याच्या पश्चिम घाट परिसरात पावसानं हजेरी लावली असून कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातनं 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. कोयना नवजा महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस पडत असून चालू वर्षी 4000 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वाशिममध्ये अडाण नदीला पूर आलाय. पुरामुळे अडाण प्रकल्पात 73.39% पाणीसाठा झालाय. अडाण प्रकल्पाचे 5 गेट 70 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बीडमध्ये मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. मांजरा नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसलाय. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. नुकसानग्रस्त भागाची खासदार बजरंग सोनावणेंनी पाहणी केली. प्रशासनानं तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात पावसाचा जोर वाढलाय. ऑगस्टपर्यंत हा जोर कायम राहणार असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आलाय. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं नागरिकांसोबतच यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले. धाराशिवमध्ये पावसानं झालेल्या नुकसानीची कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी पाहणी केली. मांजरा नदीला आलेल्या पूर परिस्थितीचा देखील आढावा घेतला. यावेळी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी भरणेंसमोर कर्जमाफीच्या घोषणा दिल्या. शुक्रवारपासून सुरू असलेला वादळी पाऊस आणि खराब हवामान यामुळे 2 दिवसात 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच विविध बंदरात परतल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान झालं. नाशिकच्या दिंडोरी नाका परिसरात मनसेनं राडा केला. पंचवटी दिंडोरी नाका परिसरातील एका परप्रांतीय युवक अर्धनग्न अवस्थेत फिरत महिलांची छेड काढत होता. त्यानं गांजाचं सेवन करत मराठी नागरिकांवर सुद्धा दादागिरी केली. त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी या परप्रांतीय माजुरड्या तरुणाला चांगला चोप दिला. पुण्यातील पाषाण भागात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले लगावण्यात आले. अण्णा आता तरी उठा. कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतनं रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता. तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा असे बॅनर लावण्यात आले. पैठण शहरातील अस्वच्छतेबाबत आमदार विलास भुमरे यांनी नगरपालिका प्रशासनाची कानउघडणी केली. नागरिकांकडून सातत्यानं तक्रारी केल्या जात आहेत. याची गंभीर दखल घेत भुमरे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. तुम्हाला काय अडचणी आहेत त्या सांगा असं भुमरेंनी अधिकाऱ्यांना सुनावलं. नागपूर जिल्ह्यातील मोहगाव येथील गोरक्षण शेडमधील गायीची वासरं उचलून नेणाऱ्या बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. अखेर वनविभागानं पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केलं. छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावरती विसरवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला. यावेळी अंबादास दानवे पुणे दौऱ्यावरती निघाले होते. ट्रक आणि मालवाहू टेम्पोचा अपघात घडला. तत्काळ त्यांनी ताफा थांबवत टेम्पोमध्ये अडकलेल्या 2 मुलांना तत्काळ मदत केल्यानं त्यांचा जीव वाचलाय. जळगाव दौऱ्यावरती असताना महिला पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना राखी बांधत रक्षाबंधन साजरं केलं. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांसोबतच तरुणींनी दादांना राखी बांधली. यावेळी त्यांनी तरुणींशी संवाद देखील साधला. बीडच्या लिंबा गणेश परिसरातील कोबी उत्पादक शेतकरी संकटात सापडला. सततच्या पावसामुळे कोबी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. केलेला खर्चही निघत नसल्यामुळे आर्थिक गणित कोलमडलंय. अमरावतीच्या अचलपूरमध्ये 16 दिवसांपासून थकीत वेतन, बोनस आणि इतर मानधनाच्या मागण्यांसाठी फिनले मिल कामगारांनी आंदोलन पुकारलं. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव ट्रकचं नियंत्रण सुटलं. ट्रक थेट दुभाजकावरती अडकल्यामुळे मोठा अपघात टळला. मांजराज पार्कजवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरून उतरताना ही घटना घडली. कोरोना काळानंतर लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारातील हळदीचं प्रमाण वाढवलं आणि जागतिक स्तरावर हळदीची मागणी वाढली. भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक देश आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात हळद आणि हळद पावडरची निर्यात होते. भाव वाढले असले तरी शेतकऱ्यांना त्याचा तेवढा लाभ मिळताना दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळतोय. बुलढाण्यातील जिगाव प्रकल्प बाधित करणवाडी ते आडोळ खुर्द गावापर्यंत रस्त्याचं डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी एका शेतकऱ्यानं नदीपात्रात उडी घेतली आणि तब्बल 30 तासानंतर या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला.
जळगावच्या यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावाची जळगाव जिल्ह्यातून मॉडेल सौरग्राम स्पर्धेकरता निवड झाली. जर ग्रामपंचायतीनं प्रथम क्रमांक पटकावला तर केंद्र सरकारकडून 1 कोटींचं बक्षीस मिळणार आहे. जळगावच्या पारोळा तालुक्यातील टोळी इथे झालेल्या ग्रामसभेत गावाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवरती सविस्तर चर्चा होऊन ठराव करण्यात आले. तसेच अखेर दारूबंदी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. जळगावच्या यावल पोलीस ठाण्याच्या वतीनं अंमली पदार्थांचे दुष्परिणाम या विषयावरती जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करत अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली. कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यावर माणिकराव कोकाटेंनी वक्तव्य केलं, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्यावरती आता बोलण्यात अर्थ नाही. त्यामुळे रातगई बादगई आता पुढची इनिंग जोरदार असेल असं माणिकराव कोकाटे म्हणाले. बेरजेचं राजकारण करा, वजाबाकीचं राजकारण करू नका, जातीवाद होता कामा नये अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगलीमध्ये सल्ला दिला. बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावरती गदा येत असल्याचा आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून सासराम इथून वोट अधिकार यात्रा सुरू करणार आहेत. मतचोरीच्या प्रकाराविरोधात जनता जागी झाली आहे असं वक्तव्य केलेला नवा व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमांवरती पोस्ट केलाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या सुया सहाय्यक गजानन आवळकरांवरती भाजपनं गंभीर आरोप केलाय. कराड दक्षिण मतदारसंघात 2 ठिकाणी मतदान केल्याचा थेट आरोप आमदार अतुल भोसलेंचे प्रवक्ते मोहन जाधव यांनी केलाय. त्यामुळे त्यांनी विधानसभेची यादी पुरावा म्हणून सादर केली आहे. सोनं आणि चांदीसाठी हा आठवडा स्वस्त आणि महागाईचा ठरला. आठवड्याभरात सोनं 919 रुपयांनी स्वस्त झालं तर चांदी 201 रुपयांनी महाग झाली. चांदी 1,14,933 रुपये किलो झाली तर 22 कॅरेट सोन्याची किंमत सुद्धा 91,621 रुपये झाली. स्टेट बँक ऑफ इंडियानं ऐन सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना जोरदार दणका दिला. एसबीआयनं गृहकर्जाच्या दरात 25 बेसिस पॉईंट्सची वाढ केली. एसबीआयनं ही वाढ नव्या कर्जदारांसाठी केली आणि याचा परिणाम क्रेडिट स्कोअरच्या ग्राहकांवरती होणार आहे. श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून साखरेच्या दरात वाढ होती. ऐन सणासुदीच्या काळात साखरेची वाढती मागणी आणि कमी झालेलं उत्पादन, देशविदेशातील बाजारपेठांमध्ये घडलेल्या घडामोडी या सगळ्याच गोष्टींमुळे साखरेचे भाव दिवाळीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. इंस्टाग्राम आपल्या युजर्ससाठी लवकरच पिक्स नावाचं नवीन फीचर आणणार आहे. हे फीचर आल्यानंतर युजर्सला त्यांच्या पसंतीचे चित्रपट, पुस्तकं, टीव्ही शो, गेम आणि संगीत निवडण्याचे पर्याय मिळतील. त्यामुळे युजर्सना आपल्या पसंतीच्या मित्रमंडळींना जोडता येणार आहे. फ्लिपकार्टवरती फ्रीडम सेल सुरू असून या सेलमध्ये आयफोन 14 खूपच स्वस्तात मिळतोय. हा सेल 13 ते 17 ऑगस्टपर्यंत सुरू आहे आणि या सेलमध्ये आयफोन 14च्या किमतीत मोठी कपात झाली आहे. 60,000 रुपयात तो खरेदी करता येतोय. गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघा आठवडा उरला असल्यामुळे मुंबईच्या बाजारपेठा सजावटीच्या खरेदीनं गजबजू लागल्या आहेत. गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या लालबाग आणि परळमध्ये विविध मूर्तिकारांच्या अनेक मनमोहक गणेश मूर्ती भाविकांना भुरळ घालतायत. मानखुर्द परिसरात बालगोविंदांसाठी दहीहंडी बांधणाऱ्या एकाचा पडून मृत्यू झाला तर अंधेरी इथल्या गोविंदा पथकासोबत गेलेल्या 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तसंच रात्री 9 वाजेपर्यंत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या थरांवरनं कोसळून अनेक जण जखमी झाले. दहीहंडी थरामध्ये सर्रास 14 वर्षांखालील मुलांचा वापर करण्यात आल्याचं निदर्शनास आलं. दरम्यान पोलिसांनी दहीहंडी उत्सवाचं चित्रीकरण केलं असून चित्रीकरणाच्या तपासणीत लहान मुलांचा थरामध्ये वापर केल्याचं आढळल्यास संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे अनेक भागातील रहिवासी त्रस्त झालेत. मुंबईत दरवर्षी सुमारे 70,000 लोकांना भटके कुत्रे चावतात. विशेष बाब म्हणजे 2014 सालच्या तुलनेत भटक्या कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचं मुंबई महानगरपालिकेची आकडेवारी सांगते. भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं वेगानं निर्बीजीकरण सुरू केलं तरी कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक वर्षांपासून निर्बीजीकरणाची मोहीम राबवली जाते. प्राणीप्रेमी संस्थांच्या मदतीनं हे काम करण्यात आलं असून गेल्या 31 वर्षात मुंबईतील 4,30,000 भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यात आलं. सोशल मीडियावरती धार्मिक भावना दुखावतील किंवा आक्षेपार्ह शब्द वापरल्यास कोठडीची हवा खावी लागेल. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे, लाईक करणारे आणि फॉरवर्ड करणाऱ्यांवरती सायबर पोलिसांची नजर असते. असा गुन्हा करणाऱ्यांना भविष्यात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येऊन नोकरी मिळण्यास बाधा येऊ शकते. याकरता व्हॉट्सअप कार्य वापरकर्त्यांसाठी
विशेष नियमावली काढण्यात आली आहे. वाहनांवरती HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी तिसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ देखील संपली आहे. मात्र अद्यापही अनेक वाहनधारकांनी शासनाच्या आदेशाला गांभीर्यानं न घेता HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज केलेला नसून अनेकांची वाहनं फॅन्सी नंबर प्लेटसह सुसाट धावत आहेत. देशभरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील द्रुतगती महामार्गावरती पथकर नाक्यांवरनं प्रवास करण्यासाठी शुक्रवारी फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू झाली आहे. NHAIनं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अंदाजे 1,40,000 वाहनधारकांनी 3,000 रुपयांचा वार्षिक पास खरेदी केला. पुणे शहरातील विविध भागातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी धरणातून उचललं जाणारं पाणी आणि प्रत्यक्षात नागरिकांना मिळणारं पाणी यामध्ये मोठी तफावत असल्याचं वारंवार स्पष्ट झालंय. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जलसंपदा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची एक कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. उंच इमारती आणि मोठ्या सार्वजनिक बांधकाम प्रकल्पावरील सुरक्षा आवश्यकता या सार्वजनिक हितासाठी अत्यावश्यक असल्याचं नमूद करत उच्च न्यायालयानं राज्य सरकारला राज्यभरातील अशा बांधकामांच्या ठिकाणी तज्ज्ञ समितीच्या सुरक्षा शिफारसी लागू करण्याचे निर्देश दिले. पुढील 5 ते 6 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता. या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात लगतच्या घाट भागामध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे कन्नड तालुक्यातील सर्वात मोठं असलेलं शिवना टाकळी धरण 93.49% भरलंय. त्यामुळे धरणाचे 3 दरवाजे 20 इंचांनी उघडण्यात आले असून 2,280 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शिवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बदलापूर जवळच्या बारवी धरण 100% भरलंय. बारवी धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे धरण ओव्हरफ्लो झालं. त्यामुळे धरणाच्या 11 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला. सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. शेती पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. बीड जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मांजरा धरण 80% भरलंय. पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. भुरी कवठा तलावाची पाणी पातळी वाढल्यामुळे पाणी तलावाबाहेर गेलंय. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करतायत. यवतमाळच्या उमरखेडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. दरम्यान दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली. वाशिमच्या किनखेड, कोठारी, निंबी, टोपलेसह अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. नदीकाठच्या शेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे सोयाबीन, हळद, कपाशी, मूग आणि उडीद या पिकांना मोठा फटका बसलाय. वाशिम जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं. पावसामुळे शेलू बाजार मार्ग बंद पडला. रिसोड ते मेहकर, कळंबा, महाली ते गोंडेगाव, शिरपूर ते वाशिम, केनवड ते गणेशपूर, कासोळा ते दस्तापूर आणि अमानी ते पांगरी, नवघरे हे मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील पावसामुळे शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान झालंय. पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यात हदगाव हिमायतनगर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या पाण्यातून थार घेऊन जात असताना थार बंद पडली. पालघरसह केळवे, सफाळे परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे सफाळेसोबतच परिसरातील सखल भागात पाणी साचलं. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. आज पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पालघरमध्ये प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या गडावरील दरड कोसळली. या गडावरती पायी जाण्याच्या मार्गावरती गडाचा काही भाग कोसळलाय. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र दुकानांचं मोठं नुकसान झालंय. नांदेडच्या किनवटमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. यावेळी बोधडी गावाजवळ स्कूल बस पाण्यामध्ये अडकल्याची घटना घडली. सुदैवाने या स्कूल बसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान बेपत्ता असलेल्या बस चालकाचा शोध सुरू आहे. अशाच काही सुपरफास्ट बातम्या आपल्याला बघायच्या एका छोट्याशा ब्रेकनंतर.